भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, औरंगजेबाची कबर काढण्याचा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीचे बरेचसे नेते त्याच भूमिकेत आहेत। तुमची काय भूमिका? जी आमच्या पार्टीची भूमिका तीच माझी भूमिका। माझी एक वेगळी भूमिका असू शकत नाही, कारण मी एक पार्टीचा कार्यकर्ता आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या काळात ज्या ज्या काही घटना घडल्या, तो हा महाराष्ट्र विसरलेला नाही आहे। अन्यायकारी, अत्याचारी कोणी असो, मग तो औरंगजेब असो, बाबर असो का अकबर असो, त्या तर गोष्टी लोकांना ठळकपणानं जाणवतात। इतिहासात लिहिलेल्या आहेत, ते काही इतिहास आम्ही लिहिला नाही, इतिहासकारांनी इतिहास लिहिलेला आहे। आणि त्यामुळं आमच्या पार्टीची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे। पण कबर उकरल्यामुळे इतिहास बदलणार आहे का, असं सुद्धा काही जणांचं, विरोधकांचं मत आहे की कबर उकरल्यामुळे किती फरक पडणार आहे आणि त्यामुळे काय बदलणार? हे बघा, कायदा आणि सुव्यवस्था हे सरकारला बघायचं आहे। आणि मला असं वाटतं की राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आहे, हे दोन्ही सरकारं योग्य ते निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील ती आमची पार्टीची भूमिका राहील। पण या मुद्द्यामुळे नागपुरात दंगल झाली। अशा प्रकारच्या अफवेनं राज्यामध्ये जी नागपूरची दंगल झाली तिचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारच्या दंगली राज्यात इतर कुठेही होऊ नये अशी मी या राज्यातल्या जनतेला विनंती। कारणीभूत कबरीचा मुद्दा असं आहे ना, एक गोष्ट खरी आहे ना की बार बार आमच्याच बाजून नाही, औरंगजेबाच्या तुलना देवेंद्र फडणवीसशी करणं हा तर महामूर्खपणा आहे ना। देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना करणार जो कोणी महाभाग असेल, सपकाळ, तो जो कोणी तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, त्यांना एक तर राजकारणातले दुसरे विषय कुठलेच माहिती नाही आहे। आत्ता आले आणि जोपर्यंत वादग्रस्त विधान ते करत नाही तोपर्यंत लोकांना कोण सपकाळ हेच माहीत होत नाही। त्यांनी जाणून मधून टाकलेला तो खडा आहे। त्यामुळे मी आता या निमित्तानं तरी लोकांच्या समोर जाईल, नाही तर कोण सपकाळ आहे दुर्बिणीने शोधून बी सापडत नव्हता। पण त्यांनी जो काही प्रकार केला की देवेंद्र फडणवीसची तुलना ही औरंगजेबाशी करणं हा तर महामूर्खपणा आहे। धर्माच्या आधारे राजकारण दोघंही करत होते असं त्याचं म्हणणं। हे बघा, राजकारण, धर्म आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। आम्ही कधी सरमिसळ करत नाही आणि काँग्रेस सतत हेच करत आली, परंतु आता आमच्यावर त्यांनी जो ठपका ठेवला तो चुकीचा आहे। तर अशा पद्धतीनं हे होते रावसाहेब दानवे, ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कबर काढण्याच्याच बाजूने त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।